मला सांगा तुम्हाला काय झालंय? इतका पॅनिक का होताय तुम्ही? हा प्लीज ऐका मग तुम्हाला बरं वाटेल. प्लीज प्लीज माणिका प्लीज प्लीज प्लीज. आपण डॉक्टरकडे जायचंय का? हा तशी मला ना तुमची फार काळजी वाटते. आपण डॉक्टरांना बोलवून येतो. नाही नको. ओके. हे ना हे असं होतं मला कधी कधी तर असं वाटतं ना की जगातले सगळे फोबियाज फक्त मलाच मिळालेत. मला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते, खूप लाऊड आवाज असला तर भीती वाटते, अंधाराची भीती वाटते आणि स्पेशली असं रक्त बघितलं ना की मला खूप भीती वाटते. म्हणजे कोणाला असं कट वगैरे लागला ना तर मला ते सहनच होत नाही. रिलॅक्स रिलॅक्स. सॉरी मला खरंच आयडिया नव्हती या बाबतीत. आय एम सो सॉरी. लहानपणापासून असंच आहे. मी आनंदी कमी आणि घाबरलेली जास्त असते. कधी कधी तर मला कळतच नाही. म्हणजे म्हणूनच मी लोकांमध्ये मिसळत नाही, कारण मला माहिती आहे मी कुठेही गेले तरी माझा लोकांना त्रासच होतो. रिलॅक्स रिलॅक्स मॅम रिलॅक्स. असं काहीच नाहीये. असंच आहे देवांश. तू आत्ताच बघणार, मी लंचला यायच्या आधी सगळेजण किती छान आनंदात लंच करत होते, एकमेकांची गप्पा मारत होते, मजा मस्ती करत होते. मी आले आणि सगळे इमिडिएटली टेन्स्ड झाले. आणि स्पेशली ती नेहा बिचारीला लागलं रे. मी तिला साधं विचारलं सुद्धा नाही आणि मी आत निघून आले. रिलॅक्स. आणि देवांश माझ्यामुळे तुलाही इथे यावं लागलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. डोंट बी सॉरी मॅम. तुम्हाला रक्ताचा फोबिया आहे यात तुमची काय चूक आहे? आणि स्टील तुम्ही किती शांतपणे निघून आलात तिकडनं. काही काही लोकांना चक्कर येतं, चक्करून पडतात माणसं, हे तर माहिती असेल ना तुम्हाला. स्टील तुम्ही खूप चांगल्याने हँडल केली ती सिच्युएशन. पण मला खरंच खूप खूप त्रास होतो रे. आणि मला ना लाज वाटते. म्हणजे मी एवढी मोठी झाली तरी किती घाबरते मी. तुम्ही ना खूप ओव्हर थिंक करताय. तुम्हाला माहितीये मला पण कितीतरी गोष्टींची भीती वाटते आणि प्रत्येक माणसाला कुठल्या तरी गोष्टीची भीती असतेच. त्यात लाज वाटून घेण्यासारखं काहीच नाही. काम डाऊन. जस्ट इमोशन. इट्स ओके. रिअली तुला पण भीती वाटते? येस मॅम. ऑफकोर्स वाटते. थँक्यू सो मच देवांश. कदाचित तुझं बरोबर असेल, पण माझ्यामुळे सगळ्या स्टाफला किती त्रास झालाय. आय थिंक मी त्यांची माफी मागितलीच पाहिजे, तेही आत्ताच. अरे देवा, काय घडतंय या घरात? काय होतंय माझ्या लेकी बरोबर? अंजली, अगं गरोदर आहेस ग? काय करतायत माझ्या गरोदर लेकीला असं वरती चढवलंय? अगं अंजली, खाली उतर. गरोदर आहेस ग? खाली उतर. अगं काय चाललंय तुझं? नाही मॉम, मी आता खाली नाही उतरणार.
कितीही झालं ना तरी मी आता हे काम कम्प्लीट करणार, मगच खाली उतर. अगं तुला काहीतरी या घरात सगळे मला टॉन्ट मारत बसतील मग. हो नाही उतरणं मान्य आहे, पण असं नको करू. अंजली खाली उतर, खाली उतर आधी. आली मोठी जाऊबाई, किती वेळाने येते बघा आणि दाखवतीये काळजी. आधी एक तर स्वतःच तिला कामं सांगून सांगून हे असं स्टूलावर चढायला लावायचं आणि मग खाली उतर म्हणायचं. मामी काही काय बोलतेस, मी नाही तिला वर चढायला लावलं. अगं खोटं का बोलतेस तू? मी झाडांना वॉटर घालत होते तेव्हा तूच मला सांगितलंस ना की साफसफाई बाकी आहे, घरातली साफसफाई कर म्हणून. मॉम समोर खोटं का बोलतेस? अंजली मी असं काही म्हणाले नव्हते. मी हे म्हणाले होते जर कामं करायचीच असतील ना तर जी करायला हवी ती कर. आणि शिवाय तुला हेही म्हणाले होते की आराम कर, झोप काढ म्हणाले होते ना. करेक्ट आहे. मी झोप काढल्यानंतर तू टॉन्ट मारायला मोकळी की अंजली झोपाच काढते फक्त, हो ना? अंजली अगं काय बोलतेस तू? बाद झाली आहे तुझी नाटकं. गरोदर आहेस तू, खाली उतर आता. ए ती काय मोठी जाऊ बिऊ इकडे, हा जागीरदारांकडे. माझ्या लेकीशी नीट बोलायचं, कळलं ना? मी काय चुकीचं बोलली हिच्याशी? बर मी काय चुकीचं बोलले मामी? हा सासूपणाचा आव माझ्या समोर नको आणू. ही साधेपणाची नाटक आहेत ना तुझ्या सासू समोर कर. किती आतल्या गाठीची आहेस ना, ओळखून आहे मी. माझ्या अंजलीचं लग्न झाल्यापासून बघते मी. सारखी तिला घालून पाडून बोलत असतेस तू राणीसारखी मज्जेत राहतेस आणि माझ्या लेकीला हे असं मोलकरणीसारखं राबवतीयस तू. मी असं काही करत नाहीये मामी. उलट जेव्हापासून अंजली गरोदर आहे ना तेव्हापासून तिचं वागणं पूर्ण बदललंय. विचित्र वागते ती. बघितलंच मॉम कसं वागते माझ्याशी. अजून पण मलाच ब्लेम करते. जाऊ दे का मॉम, नशीब माझं ना लोकच खराब आहे. पास्ट मध्ये मिस्टेक्स झाल्यात ना माझ्याकडून, म्हणून त्या मिस्टेकची पनिशमेंट ही सही लाईफ टाइम देणार आहे मला आणि माझ्या होणाऱ्या बेबीला पण. अंजली बास झाला ना. तुला जर खरंच बाळाची काळजी असेल ना तर प्लीज खाली उतर. उतर बाई आता. नाही माऊत नाही, यावेळी मी या सईच्या बोलण्यात फसणार नाहीये. आता किती काही झालं ना, किती पेन होऊ दे, मी हे सगळं काम कम्प्लीट करणार आणि मगच उतरणार. या सईचे टॉन्ट ऐकण्यापेक्षा ना मॉम मी पेन सहन करेन. अंजली हट्टीपणा बंद कर आणि उत्तर खाली. करू दे मला काम प्लीज. अगं हे बाई पडशील, काळजी घे. बघा